आता तुम्ही घरची लोक आहेत, मी तुम्हाला सांगतो कशी मजा आहे ती बघा. तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला, अनेक बोलवता का नाही. मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो. मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेड वाकडं केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे. अजित पवारनी दयाला सांगितलं तू असं कर म्हणून, मला तर काय कळलंच. मी घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घे. आता त्या मुली जी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पळाला. पळून कुठं जातोय, पळून कुठं. मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे. आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला, केशवच्या घरात लग्न निघाला, प्रेमापोटी बोलत जावं लागतं. जीपी नाही गेलं तरी माणूस रुसते. त्याच्यामुळे शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून. मी एवढा महिलांचा पुरा, अरे मीच पट्ट्यानी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी कुठल्या मायच्या लालनी नव्हती केली. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बाल विकासची मुलगी आमची मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाऊन विचारलं पाहिजे. जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटकवा, जर कुठं त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बांधवी काही घेणं देणं. मीडियाला अधिकार दिलाय मोकळीची. घरातलं लग्न आहे आणि राजवर जर म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची द्या, नाही दिली तर ती बाबा नाराज होतो. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीनं घेताय. खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडं. अरे एवढं नाव कडक वागतोय तरी देखील माझी बातमी करता. नाही ना, खरं आहे ते समाजी जे खरं आहे ते खरं आहे. मी एवढा अधिकारवाणीने आवाज काढून बोलतो त्याच्यात मी 5 पैसे कुणाचा मिंदा नाही, चहाचा पण मिंदा नाहीये. आणि ह्या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 2006 206.25 कलम 80/2, कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम, मी काही ते वकील नाहीये. नंतर 352, 351(2), 3(5) नवीन जे कलम आले ते. हा गुन्हा 17/5/2025 दाखल झालाय. आज तारीख किती 22/5. बर मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले की हो मी सांगितलंय गुन्हा दाखल करायला, कडक वागायला. मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायाचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद, तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नको.